नमस्कार. आज मी तुमच्यासाठी दाबेली रेसिपी घेऊन आलेली आहे. तर चला आज पाहूया दाबेली कशी बनवायची आणि दाबेलीसाठी लागणारी लसणाची चटणी आणि चिंचेची चटणी आणि मसाला शेंगदाणे आणि त्याचबरोबर दाबेलीसाठी लागणारा मुख्य दाबेलीचा गरम मसाला तो कसा बनवायचा ही पूर्ण रेसिपी आज आपण घरीच बघणार आहोत आणि घरच्या घरी पूर्ण रेसिपी करणार आहोत आणि घरच्या घरीच दाबेलीचा मसालासुद्धा करायचा आहे आपल्याला. चला पाहूया माझा सिक्रेट मसाला आणि दाबेलीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहे. स्टारफूल, कलमी, लवंग, मिरे आणि दगडफूल. दगडफूल नक्की वापरायचं, त्याने खूप छान टेस्ट येते आणि सुगंध खूप छान येतो मसाल्याचा. धणे, जिरे, तेजपान, शोप. इथे आलू घेतलेले आहे मी, इथे शिजवून घेतलेले आहे 3 ते 4. शेंगदाणे घेतलेले आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, साल काढून घेतलेली आहे आणि इथे चिंचेचा कोड घेतलेला आहे. चिंच भिजत घालून ते पाणी गाळून घेतलेलं आहे आणि इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहे मी 5-6 लाल मिरच्या भिजत घालून ठेवलेल्या आहे आणि डाळिंबचे दाणे. चला आता सर्वात प्रथम आपण मसाला बनवून घेऊया. हा माझा सिक्रेट मसाला आहे. दाबेलीचा मसाला छान तर दाबेली छान. दाबेलीचा मसाला अगदी टेस्टी बनवायचा, त्यामुळे आपली दाबेली खूप छान बनते. इथे मी कढई तापून घेतलेली आहे आणि त्यामध्ये धने, जिरं, तेजपान टाकून घेते आणि कलमी, परत स्टारफूल, 2 विलायची आणि दगडफूल हे तुम्ही नक्की वापरा आणि खूप छान सुगंध येतो मसाल्याला. आणि इथे मी 10-12 लवंग घेत आहे आणि 10-12 मिरे घेत आहे आणि त्याचबरोबर मी इथे खोबऱ्याचा खीस घेत आहे आणि बडीशोप घेत आहे. बडीशोप 2 टेबलस्पून घेतलेले आहे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घेत आहे. आणि हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित असं बारीक मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे किंवा कढई तापवून घेतली छान आणि नंतर गॅस बंद केला तरी चालेल, पण 2 मिनटासाठी हे कढईत हलकेसे भाजून घ्यायचे आहे आपल्याला मसाले. आणि या मसाल्यावरच आपली दाबेली डिपेंड करते कशी बनते. मसाला जर तुमचा छान सुगंधित बनला तर तुमची दाबेलीसुद्धा खूप छान बनते. अगदी खूपच अप्रतिम तुमची दाबेली बनते. दाबेली तर सर्वांना आवडतेच, तर तुम्ही नक्की हे माझी रेसिपी ट्राय करून बघा. आपले मसाले भाजून झालेले आहे, ते मी थंड करायला एका प्लेटमध्ये काढते आणि सर्व मसाले थंड होऊ देते आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून मी लाल तिखट टाकणार आहे. लाल हे मीडियम आहे, खूप जास्त तिखट नाही आहे, मीडियम तिखट आहे. आणि हे मसाले थंड झाल्यानंतर मी बारीक करून घेणार आहे. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. घरी मसाला बनवलेला आहे मी, घरच्या मसाल्याची दाबेली आहे, नक्कीच वेगळी आहे. बघा आपला मसाला बनवून तयार आहे. मसाल्याचा खूप अप्रतिम सुगंध दरवळत आहे, खूप छान सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा. हा मसाला आपण आता प्रत्येक रेसिपीमध्ये यूज करणार आहे. शेंगदाण्यांना मसाला शेंगदाणे बनवू त्यालासुद्धा. आणि बघा मी कुठे कुठे हा मसाला ॲड करते. मसाल्याचं काम पडते तेव्हा तेवढा मसाला आपण वापरायचा आणि जेवढा मसाला राहिला तेवढा नेक्स्ट टाईमसाठी ठेवायचा. इथे मी चिंचेची चटणी बनवून घेत आहे. चिंचेचा कोड घेतला आहे मी 2 वाटी. चिंच भिजत घातली होती आणि चिंचेचं पाणी गाळून घेतलेलं आहे मी बघा. आणि थोडं 1 टेबलस्पून तेल टाकलं कढईत. तेल तापवून घेतलं आणि त्यामध्ये चिंचेचा कोड टाकलेला आहे आणि या कोडला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे. यामध्ये काही आपल्याला मसाले टाकायचे आहे. इथे मी 1 टेबलस्पून आपला दाबेली मसाला टाकणार आहे चिंचेच्या चटणीमध्ये. बघा 1 टेबलस्पून दाबेली मसाला टाकून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडी साखर टाकून घ्यायची आहे. साखर नसेल तर तुम्ही इथे गूळसुद्धा ॲड करू शकता. बघा इथे गूळ टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि मस्त अर्धा तास हे चिंचेचा कोड उकळून घ्यायचा आहे आपल्याला. अर्धा तास चिंचेचा कोड शिजवून घ्यायचा आहे. बघा अर्धा तास चिंचेचा कोड शिजवून घेतल्यानंतर बघा आपल्या चिंचेची चटणी कशी झालेली आहे. आणि एक मी विसरली सांगायला, यामध्ये मी लाल तिखटसुद्धा टाकलेलं आहे. चिंचेची चटणी बनवून तयार आहे. आता लसणाची चटणी बनवू. त्यासाठी मी इथे 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या भिजत घातलेल्या होत्या 2 तासापासून आणि त्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे. यामध्येच आपल्याला लसणाच्या 10 ते 12 कळ्या टाकायच्या आहे. बघा लसणाच्या 10 ते 12 कळ्या टाकून घ्यायच्या आहे आणि जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्यामधले थोडेसे शेंगदाणेसुद्धा आपल्याला या चटणीमध्ये ॲड करायचे आहे आणि मस्त अशी बारीक चटणी फिरवून घ्यायची आहे. आणि यामध्ये आणखी एक जिन्नस राहिला ॲड करायचा, ते म्हणजे चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मस्त अप्रतिम सुगंधित अशी लसणाची चव येणारी, लसणाचा सुगंध येणारी अशी आपली लसूण चटणी तयार आहे. बघा आपलं चिंचेची चटणी झालेली आहे बनवून, लसूण चटणी झालेली आहे बनवून. आता आपण मसाले शेंगदाणे बनवून घेणार आहे. हे मसाले शेंगदाणे तुम्हाला घरी बनवायचे असले तर बनवू शकता, एक तर तुम्ही विकतसुद्धा आणू शकता.
इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे 1 टेबलस्पून आणि 1 टेबलस्पून आपला दाबेली मसाला टाकलेला आहे आणि त्यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेतलेले आणि असे अर्धवट त्याला तोडून घेतलेले आहे शेंगदाणे ते टाकलेले आहे. बघा दाबेली मसाला मी सगळ्याच ठिकाणी यूज केलेला आहे. दाबेली मसाला मी चिंचेच्या चटणीतसुद्धा टाकला आहे, त्यामुळे चिंचेची चटणी खूप अप्रतिम बनणार आहे. आणि शेंगदाण्यांमध्ये सुद्धा दाबेली मसाला टाकला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 2 टेबलस्पून मी इथे पिठी साखर टाकून घेत आहे. साखर हे सगळं शेवटी टाकून घ्यायचे, कारण साखरेला पाणी सुटू शकते. सो मसाला शेंगदाणे बनवून झाल्यानंतर सर्वात शेवटची प्रोसेस करायची ती म्हणजे पिठी साखर. 2 चमचे मी इथे पिठी साखर बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमधून, ते टाकून घेत आहे. आणि हे आपले मसाला शेंगदाणे बनवून तयार आहे. मसाला शेंगदाणे तुम्ही विकतसुद्धा आणू शकता. विकत ही इझिली मिळून जातात. घरी बनवायचं कंटाळा येत असेल एवढी प्रोसेस तर तुम्ही विकत आणू शकता. पण मी इथे सर्व रेसिपी तुम्हाला दाखवायची आहे. मला पूर्ण दाबेलीचा व्हिडिओ दाखवायचा आहे, त्यासाठी मी इथे सर्व घरी बनवत आहे. बघा मसाला शेंगदाणेसुद्धा आपले बनवून तयार आहे. अप्रतिम मसाला शेंगदाणे बनलेले आहे. सुगंध खूप छान दरवळत आहे. अगदी मला व्हिडिओ बनवतानासुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही मी किती टेस्टी आपली दाबेली बनवून तयार होते. आता आपण दाबेलीची भाजी बनवणार आहे. बघा दाबेलीची भाजी बनवायची आहे आपल्याला आलूची. त्यासाठी मी तेल तापवून घेतलेलं आहे 3 पळ्या. त्यामध्ये हळद टाकली आहे, थोडं लाल तिखट टाकलेलं आहे आणि 4 टेबलस्पून मी इथे दाबेली मसाला टाकून घेत आहे. बघा 4 टेबलस्पून दाबेली मसाला टाकून घ्यायचा आहे. मस्त हे गरम करून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेम ठेवायचा आहे, नाहीतर जास्त फ्लेम ठेवला तुम्ही तर आपला मसाला जळून येईल. सो मीडियम फ्लेमवर मस्त असं गरम करून घ्यायचं आहे. हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये 1 वाटी चिंचेचं कोळ टाकायचं आहे. जी आपण चिंचेची चटणी बनवली आहे ती चिंचेची चटणी आपण यामध्ये ॲड करणार आहे. त्यामुळे आपल्या दाबेलीच्या भाजीला खूप अप्रतिम टेस्ट येते. मस्त आंबट तिखट दाबेली आपली बनवून तयार होते. आणि इथे मी आलू शिजवून घेतलेले होते. 4 ते 5 आलू शिजवून घेतलेले होते. ते आलू मी इथे स्मॅश करून टाकणार आहे. बघा 4 आलू मी इथे मॅश करून टाकणार आहे आणि ही सुगंध खूप अप्रतिम येत आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे की दाबेलीच्या मसाल्याचा खूप सुगंध दरवळत आहे. आणि हे मॅशरने तुम्ही मॅशसुद्धा करून घेऊ शकता किंवा चमच्याने सुद्धा मॅश करून घेऊ शकता. पण हे आपल्याला अगदी खूप एकजीव करून घ्यायचं आहे. खूपच असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे. सो बघा मी इथे मॅशरने किंवा आपण जे पावभाजीला यूज करतो त्या मॅशरने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी पाणी टाकून घेत आहे. तुम्हाला जास्त पाणी पाहिजे असेल तर जास्त पण टाकू शकता. इथे मला 1च वाटी पाणी पाहिजे आहे. सो मी 1 वाटी पाणी टाकून घेतलं आणि याची कन्सिस्टन्सी आपल्याला शिऱ्यासारखी पाहिजे. बघा मी तुम्हाला दाखवतच आहे, याची कन्सिस्टन्सी आपल्याला शिऱ्यासारखी पाहिजे. आणि हे मॅशरनी असं मॅश करून घ्यायचं तुम्ही आणि एकजीव करून घेतलं तरी चालेल. हे अप्रतिम बनवून तयार होते आणि ऑलमोस्ट आपली दाबेलीची भाजी बनवून तयार आहे. इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. बघा मस्तच असं मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि भाजी मिक्स करून मॅश करून घेतलेली आहे आणि आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. बघा मस्तच खूप सुगंधित आणि विशेष म्हणजे आपण घरी दाबेली मसाला बनवला आहे. सो त्यामुळे आपली भाजी काही आगळी वेगळी अप्रतिम होणार आहे. बघा दाबेलीची भाजी तयार आहे. आता हे पसरत भांड्यात किंवा ताटात आपण काढून घेणार आहे आणि थंड करायला ठेवणार आहे. सो इथे बघा मी एका ताटात काढून घेतलेली आहे आणि थंड करून घेतलेली आहे. आता आपण याचं गार्निशिंग करणार आहे. इथे मी ओल्या खोबऱ्याचा खीस पण टाकू शकता तुम्ही. इथे मी माझा कोरड्या खोबऱ्याचा होता खीस माझ्याकडे, तो टाकून घेत आहे. थोडं कोथिंबीर टाकून घेत आहे. मस्त कोथिंबीर, याला मला हे बनवायला खूप मजा येते. आणि इथे मी मसाला शेंगदाणे टाकून घेत आहे. अप्रतिम झालेली आहे आणि टेस्टसुद्धा अप्रतिम आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मी इथे डाळिंबचे दाणे टाकून घेतलेले आहे, मसाला शेंगदाणे टाकून घेतले आहे, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि खोबऱ्याचा खीस टाकून घेतलेला आहे. आणि बघा किती डिलिशियस दिसत आहे, खूप छान दिसत आहे. आणि दिसत आहे छान, त्याचबरोबर छान अशी टेस्टसुद्धा आलेली आहे याला. बघा आता आपलं पूर्ण तयार आहे. चिंचेची चटणी तयार आहे, लसणाची चटणी तयार आहे आणि शेंगदाणे तयार आहे. सो आपण इथे आता दाबेली बनवणार आहे. तर इथे बघा
दाबेली मसाला तयार आहे. आता लसूणाची चटणी बनवलेली आहे, ही पण अप्रतिम झालेली आहे चवीला. चिंचेची चटणी बनवली आहे, ती पण छान झाली आहे टेस्टला. मसाले दाणेसुद्धा बनवले आहे, ते पण छान झालेले आहे. डाळिंबचे दाणे काढून घेतलेले आहे मी. आणि इथे लागणार आहे आपल्याला बारीक शेव आणि बटर आणि बारीक शेव इथे घेतलेले आहे मी. आता आपली पूर्ण प्रोसेस झालेली आहे. आता आपण दाबेली बनवणार आहे. सो इथे बघा, दाबेलीसाठी फ्रेश पाव आपल्याला लागणार आहे. जर जुने पाव असले, शिळे पाव असले, 1 दिवसाचे जुने असले तरीसुद्धा आपली दाबेली व्यवस्थित बनणार नाही, कारण आपल्या पावला कट करताना त्याचा चुरा नको व्हायला. सो इथे मी एक पाव घेतलेला आहे आणि त्या पावला असं मी कॉर्नरपासून कट करत नेणार आहे, म्हणजे ती इझी जाते कट करायला आणि आपला पाव मधात तुटत नाही, ब्रेक होत नाही. सो असं कॉर्नरपासून आपण कट करून घेणार आहे आणि त्यामध्ये दाबेली मसाला भरणार आहे. सो बघा, तुम्ही पण दाबेली बनवली का कधी आणि अशीच बनवली का? अशीच बनवली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्ही पण अशीच दाबेली बनवता. आणि बघा, त्याला मी चिंचेची चटणी लावून घेत आहे. त्यानंतर लसणाची चटणी लावायची. लसूण कच्चा असल्यामुळे थोडं उग्र वाटत आहे, त्यामुळे लसणाची चटणी थोडी कमीच लावायची, म्हणजे जास्त तिखट नको व्हायला म्हणून सांगत आहे. अदरवाईज आपल्या मोठ्या माणसांना खायला खूप छान लागते, पण छोटे मुलं असले तर थोडं त्यांना तिखट लागते, म्हणून कमी लावायची लसणाची चटणी. आणि बघा, इथे दाबेली मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे मी, लावून घेतलेला आहे. आणि खूप दाबून दाबून लावायचा, छान मस्त असा खूप भरभरून टाकायचे मसाले. आणि इथे मी शेंगदाणे टाकलेले आहे, मसाला शेंगदाणे, परत डाळिंबचे दाणे टाकलेले आहे आणि परत वरच्या कव्हरला मी चिंचेची चटणी लावून घेत आहे थोडी, आणि थोडी आपली लसणाची चटणी लावून घेत आहे. आणि बघा, हे असं व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. असं मस्तच असं दाबून घ्यायचं आहे, कारण ही आपली दाबेलीची रेसिपी आहे, विसरू नका. आणि साईडनी असं मसाला पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे आतमध्ये, जेणेकरून तो खाली पडायला नको. पडत तर नाहीच तसा, कारण आपला एवढा कोरडा मसाला नाही झालेला, कोरडी भाजी नाही झालेली. सो तरी पण एकदा स्पूननी किंवा चमच्यानी पॅक करून घ्यायचं आहे. असेच मी पाव बनवून घेते. आणि इथे मी बटरमध्ये शेकत आहे. आणि जो चपात्यांसाठी आपण तवा वापरतो ना, तोच घ्यायचा आणि बटरमध्ये शेकायचं. मला तर दाबेलीचे पाव बटरमध्ये शेकलेलेच खूप आवडतात. तुम्हाला जर तेलात भाजायचे असले तर तुम्ही भाजू शकता, तुपातही भाजू शकता. मी इथे बटरमध्ये भाजून घेत आहे. बघा, मस्त वरतून क्रिस्पी आणि आत नरम सॉफ्ट अशी आपली दाबेली बनवून तयार आहे. आणि अशी कडेकडेनी पण तुम्ही पाव शेकून घेऊ शकता आणि मस्त असं बटर लावायचं आणि गरमागरम आपले दाबेली बनवून तयार आहे. खायला खूप स्वादिष्ट आहे. तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. बघा, किती छान झालेली आहे आणि माझ्या मुलाला खायची खूप घाई झालेली आहे. सो मी त्याच्यासाठी ही दाबेली स्पेशली मी माझ्या मुलासाठी बनवलेली आहे. आणि म्हटलं चला आपण व्हिडिओ पण बनवूया आणि तुमच्यासोबत व्हिडिओ पण शेअर करूया. आता इथे मी परत 2 पाव शेकून घेत आहे. बघा, मस्त खूप सारं असं बटर टाकायचं आहे, त्याने आपले पावाला खूप छान टेस्ट येते. आणि मस्त असे पाव शेकून घ्यायचे आहे आपल्याला. बघा, खूप छान सुगंध आलेला आहे आणि मस्त असे आपले पाव पण शेकले गेलेले आहे. आणि हाय फ्लेम नाही करायचा. हाय फ्लेम केला तर अगदी आपले पाव जळून येतात, असे क्रिस्पी नाही होत, लगेचच जळून येतात. तर मीडियम फ्लेमवर मस्त असे आरामात आपले पाव शेकून घ्यायचे आहे, जास्त घाई करायची नाही. आणि कडेकडेनी पण असे शेकून घ्यायचे आहे, छान असे मस्त असे कडेकडेनी पण शेकून घ्यायचे. आणि गरम आहे, थोडं सांभाळून, हाताला चटका लागू शकतो. नाहीतर म्हणाल की मी व्हिडिओत सांगितलं कडेकडेनी शेकायचं तर चटका लागला. असं नको व्हायला. सो बघा, इथे मी बारीक शेव घेतलेली आहे. या शेव आपल्याला दाबेलीला लावून घ्यायचे असे मस्त. इवन तुम्ही आजूबाजूनी चटणी लावू शकता चिंचेची, आणि चिंचेची चटणी लावल्यानंतर असे शेव चिपकवून घेऊ शकता, किंवा मग मसाल्यालासुद्धा असे शेव चिटकून जातात. बघा, किती छान मस्त अशी दाबेली बनवून तयार आहे. मस्तच अप्रतिम झालेली आहे आपली दाबेली. आणि हे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मी खरंच सांगते प्रामाणिकपणाने की दाबेली अप्रतिम झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बघा, अप्रतिम त्यात छान मसाला भरला गेलेला आहे आपला आणि अप्रतिम झालेली आहे. घरच्या मसाल्याची घरी लसणाची चटणी बनवली आहे, चिंचेची चटणी बनवलेली आहे, मसाला शेंगदाणे बनवलेले आहे
आणि विशेष म्हणजे दाबेलीचा मसाला आपण घरी बनवलेला आहे. तर तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका की दाबेली कशी बनली म्हणून. आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.